माझं नाव करीम जेवळगे आहे. मी सकाळी गॅस करता सकाळी 8 वाजल्यापासून उभारलेलं आहे. नंबर लावून 5 ते 7 दिवस झाले, तर अजून मिळेल ना. आणि कामाला जायचं आहे का गॅस टाकीवर घ्यायला उभं राहायचं, हे असं प्रॉब्लेम यायला लागलं आहे. आणि ऊन तर एवढं आहे की सकाळीच 30-35 38 पर्यंत ऊन चालू आहे. तर सध्या घरपोच कंटिन्यू घरपोच टाकी मिळत होती, पण एक 4 दिवस झाला त्यांनी टाकी का आणून देणं का नाही. नंबरला ऑफिसला जावा, ऑफिसवरून तिथून घ्या टाकी, इथं मिळत नाही. असं म्हणून घेण्याचा त्रास चालू आहे सध्या. तर कित्येक लोक कामगार लोक आहेत, सर्व काम बुडून 500-600 रुपये पगार असलेलं सोडून इथं गॅस करता लाईनला उभं राहावं लागतंय. काय करता, कुणाला दोष द्यायचा, कुणालाही दोष देता येत नाही. सध्या परिस्थिती चालू आहे. आता तुमची मागणी काय? आता म्हणजे काय, मेन म्हणजे त्यांनी सर्व व्यवस्थित पहिलं जसं चालत होतं तसं हा एक दिवस नाही 2 दिवसांतर आणून द्यायला पाहिजे होतं टाकी. ते 2 दिवसांपर्यंत आणून देत नाहीत. त्यांनी सरळ म्हणते ते डिलिव्हरी वाहतूक बंद आहे, तुम्ही स्वतः जाऊन गोडाऊनतून घ्या, नंबर लावा, जावा, तिथं मिळतात तेव्हा घ्या, तोपर्यंत मिळत नाही, आम्ही आणून देत नाही, एवढं म्हटलं. माझं नाव डॅनियल आनंद गायकवाड. गेले 3 तारखेला गॅसला नंबर लावलेला आहे, तरी अजून पण आम्हाला गॅस मिळाला नाही आहे. आणि ऑफिसला गेल्यानंतर ते म्हणले की तिथं गाडी आली तिकडे जावा. आता 3 तास झाले आम्ही इथं उभा आहोत, अजून तर आम्हाला गॅस मिळाला नाही. आता बघतो मिळते का नाही. डिलिव्हरी घरपोच व्हायला पाहिजे. घरपोच व्हायला पाहिजे. डिलिव्हरी देत होते, आता नाही आलं. आहे राणी, आणि आम्ही 15 दिवस झाले नंबर लावणं, पण कधी पण घरपोच असते. पण यावेळेस आम्हाला आलंच नाही टाकी घरापर्यंत. त्यामुळं आम्ही आता नंबर इथं चेक केले तर बुकिंग झाले म्हणलेत. त्यामुळं आम्ही लाईनीला उभारून मग टाकी घ्यावं लागलं. आता आम्ही 2-2.5 तास झाले येऊन, 9:30ला आलेले. हो, घरचे कामं सगळं टाकून आलो ना. आणि त्यात लेकरांची आता परीक्षा एक आहे, तो एक टेन्शन. मग लेकरांना आम्ही आता 10वीच्या परीक्षेला पाठवून मग इथं येऊन थांबलेलं आहे.